गव्हर्नर पद मिळवून देतो असं सांगून फसवणूक करणाऱ्या आरोपीतास अटक। आरोपी इसम नामे निरंजन सुरेश कुलकर्णी, राहणार प्लॉट नंबर 7 स्त्री अपार्टमेंट, स्त्री गंधर्व नगरी, मोटवाणी रोड, नाशिक यांनी फिर्यादी यास माझी बरीच ओळख असून मी कोणत्याही राज्याचे गव्हर्नर पद मिळवून देऊ शकतो व त्या कामापोटी सर्व्हिस चार्ज म्हणून मला 15 कोटी रुपये द्यावे लागतील असं आरोपीने फिर्यादीस सांगून विश्वासात घेतले होते। आरोपी निरंजन कुलकर्णी यांनी फिर्यादीस नाशिक शहरातील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बोलावून फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी मी काम केलं नाही तर माझे नावे असलेली जमिनीचे खरेदी पत्र तुमच्या नावे करून देईन असं सांगून फिर्यादी यांना पेच व्याघ्र प्रकल्प व बोर व्याघ्र प्रकल्पाजवळील 100 एकर जमीन शासनाकडून लीजवर घेतलेली बाबतचे भारत सरकारचे मोहर असलेले बनावट दस्तऐवज व चांदशी नाशिक येथील आरोपिताच्या नावावर असलेली जमिनीचे बनावट दस्तऐवज दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला होता। आरोपिताने दाखवलेली जमिनीचे कागदपत्र व शासनाकडील कागदपत्र पाहून फिर्यादीने आरोपितास 5,08,99,876 रुपये रक्कम दिली आहे। आरोपी याने दाखवलेल्या कागदपत्राची फिर्यादी यांनी खात्री केली असता दिलेले कागदपत्र हे बनावट असल्याचं समजल्याने त्यांनी आरोपिताकडून दिलेले पैसे मागितले असता पैसे देण्यास नकार देऊन जिवे मारण्याची धमकी दिल्याने फिर्यादी नसीम्मा रेड्डी, राहणार कोट्टीवक्कम, थिरुवन्मियूर, चेन्नई, राज्य तामिळनाडू यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316(5), 336(2), 336(3), 338, 341(1), 342(2), 351(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुंबई नाका पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यातील आरोपी निरंजन सुरेश कुलकर्णी यास तात्काळ अटक करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव सर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केला असता सदरचा आरोपी निरंजन कुलकर्णी हा मूळचा नाशिक येथे राहणारा असून माहिती मिळाल्याने गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते बरोबरच पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, अक्षय गांगुर्डे, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, राजेश राठोड असे नागपूर येथे रवाना झाले। नागपूर येथे जाऊन नागपूर येथील राणा प्रताप नगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये आरोपी निरंजन कुलकर्णी याचा शोध घेतला असता आरोपी हा हॉटेल रेडिसन ब्ल्यू मध्ये असल्याचं समजल्याने त्यास सापळा रचून ताब्यात घेतलं। आरोपीस नागपूर येथून ताब्यात घेऊन नाशिक येथे आणून मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या ताब्यात पुढील तपासकामी दिला आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।